तर नमस्कार सर्वांना. भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज होती भोगी, त्यामुळे मग पटापट सकाळी मिक्स भाजी बनवून घेतली. आणि बाजरीच्या भाकरी काही कोणी खात नाही, पण आमच्या इकडे पद्धत आहे की खिचडी आणि मूग डाळीची आणि त्याच्यासोबत कोंद हेच खाल्लं जातं आणि हे देवाला नैवेद्य असतो, ह्याचाच जास्त मान असतं. त्यामुळे मग ही मूग डाळीची खिचडी आणि एकदम त्याच्यामध्ये तिळगुळाची कोंद असा भोगीच्या दिवशी आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो, म्हणून पटकन ते करून घेतलं. आणि देवाला नैवेद्य झाल्यानंतर स्वतः खिचडी खायला घेतली आणि मस्त बाहेर बसून उन्हामध्ये छान खिचडी खाल्ली. आणि मग नंतर दुपारच्या वेळेस ना थोडं मला आवरायचं होतं बाहेरचं, जे धुणं धुवायचा दगड आहे ना माझा कपडे धुण्याचा, तो कपडे धुण्याचा दगड मला पलीकडे ठेवायचा होता. कारण ना आमच्या इथं चूल वगैरे सगळं एकदम पसरलेलं पडलेलं होतं इकडे तिकडे, आणि मला हे चूल पण नीट करायची होती. मी त्यासाठी ओटा केलेला आहे आणि तिकडे छान इकडे कपडे धुवायचा इथे दगड होता पहिले, आता मला तिकडे ठेवायचा होता, त्यामुळे मग मी तिकडे ठेवून घेतला. आणि मग जरा मोकळं होईल म्हटलं कपडे वगैरे सुकवायला, पण मला बरं पडेल. तर स्टँड आहे जवळ तिथेच. आणि माझे हात इतके सरसर करत होते ना ते दगड उचलल्यामुळं, खूप जास्त असं एकदम जड उचलल्यासारखं वाटत होतं. आणि संध्याकाळच्या वेळेस आहे ना मस्त मी माझ्यासाठी ब्लाऊज शिवून घेतला. आता सगळ्याच बायकांची ही लगबग चालूच असते. संक्रांत म्हणली की बायकांना कामासोबत, आपलं सण असलं की कामासोबत हे करायचंच असतं, आपले वगैरे बी ब्लाऊज वगैरे काय ते करायचं असलं ते करूनच घ्यावं लागतं. आणि चला, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय.